आणि यानंतर तिकडे नाशिक विधान परिषदेवरून देखील महायुतीत तणाव पाहायला मिळतोय। शिवसेना आणि भाजपमध्ये या जागेवरून तणाव वाढलाय। भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे दोन निकटवर्तीय या जागेवरून आमनेसामने आलेत। भाजप शहर उपाध्यक्ष निलेश बोरा आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्यामध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू आहे। या दोघांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज घेतलेत। नुकत्याच झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये निलेश बोरा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्यामुळे आता कुणाच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडते हे पाहावं लागेल। विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा मुंबईमध्येच अंतिम टप्प्यात असताना स्थानिक पातळीवरती पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू आहे। नाशिक विधान परिषदेसाठी गिरीश महाजन यांचे दोन निकटवर्तीय गणेश गीते, निलेश बोरा यांनी अर्ज घेतलेले आहेत आणि त्यांच्यासह ग्रामीण भागामधील भूषण कासलीवाल, केदा आहेर यांनी देखील अर्ज घेतलेत। नाशिकमध्ये शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यामुळे या जागेवरती शिवसेनेचा उमेदवार लढेल अशी शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमदार जास्त आहे असं म्हणणे योग्य होणार नाही, कारण महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा सुटल्या त्यांना सगळ्यांनीच मदत केली ना। शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल अथवा एनसीपी असेल आणि इव्हन आपला रिपब्लिकन पक्ष असेल, महायुती म्हणून यांना मतदान झालेलं आहे। लक्षात घ्या, हे उमेदवार महायुतीचे उमेदवार होते, त्यामुळे आमचे एवढे आमदार त्यांचे एवढे आमदार, मला वाटतं हा डिफेन्स योग्य नाही। आणि मला असं वाटतं की मुळात कुठेही बॅलन्स असणं आवश्यक आहे आणि ही जागा बॅलन्सच्या दृष्टीनं सुद्धा शिवसेनेलाच राहिली पाहिजे असं सर्व शिवसैनिकांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मत आहे। इकडे भाजप शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून चढाओढ सुरू असताना मवियानं महायुतीला टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार रिंगणात उतरवण्याची रणनीती आखली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वसंत गीतेंनी उमेदवारी अर्ज घेतलाय, ते सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर ही निवडणूक सोपी समजण्याचं कारण नाही असा इशारा वसंत गीतेंनी दिलाय आणि त्यांच्याशीच बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। साधारणतः महायुतीकडे 468 मतांचं प्राबल्य आहे आणि आपल्याकडे त्या तुलनेत कमी आहे। हे निश्चितपणे ना, आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत। विरोधी पक्षाची भूमिका ही विरोधात असली पाहिजे। विरोधाला विरोध करण्यासाठी नाही, परंतु जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसप्रमाणे फॉर्म भरून ठेवला पाहिजे। वरती पक्षाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये जी काय चर्चा होईल त्याच्यानंतर पक्ष जो निर्णय घेईल त्या पद्धतीने आम्ही आदेशाप्रमाणे चालतो। उद्धव साहेब जे सांगतील त्या पद्धतीने होईल। कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातात? निश्चितपणे त्याच्यामध्ये रणनीतीच आखावी लागते आणि ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांना असं वाटत असेल तर तो अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि देवीदास पिंगळे त्यावेळेस निवडून आले होते। त्या अनुभव असल्यामुळं मला असं वाटतं ही निवडणूक फार काही कठीण नाही आणि खूप मोठं बहुमत आहे म्हणून घाबरून जायचं नसतं, पुढे जायचं असतं। कुठले मुद्दे ज्या मुद्द्याच्या आधारावर तुम्ही ही निवडणुकीला सामोरं जातात? नाही, विधान परिषदेच्या निवडणुकीचं लोकप्रतिनिधींचे प्रश्न असतात आणि त्याच्यावर ही निवडणूक पुढे जाते। जिल्हा परिषद असो, महापालिका असो, नगरपालिका असो, नगर परिषद असो, ते मतदार असतात आणि त्याचे प्रश्न घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं। तुम्ही अर्ज कधी दाखल करता? मला असं वाटतं सोमवारी अर्ज दाखल केला जाईल। वरिष्ठांशी सर्व चर्चा करून आमचे सगळे पदाधिकारी आहेत, आता आमचे संपर्क प्रमुख मेरलेकर आहेत, दत्ता गायकवाड आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, हे सर्व एकत्र बसून आमच्या जिल्ह्याची स्ट्रॅटेजी आम्ही ठरवू। या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली, परंतु आता निकाल काय लागतो हे बघणं ही तेवढंच महत्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।